चांदूर बाजारामध्ये पवार यांच्या स्वागताचे बॅनर देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि याच बॅनरवरून जिल्ह्यामध्ये चर्चा रंगलेली होती की बच्चू कडू हे मवियामध्ये जातील। मात्र या सगळ्या संदर्भात या चर्चेला बच्चू कडू यांनी स्वतः पूर्णविराम दिलेला आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोपर्यंत आहेत तोपर्यंत कुठेही न जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शरद पवार आणि बच्चू कडू यांच्या भेटीवरूनच ही राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगलेली होती। मात्र या संपूर्ण चर्चेला बच्चू कडू यांनी पूर्णविराम दिलेला आहे आणि दृश्य आपण पाहतोय बच्चू कडू यांच्या घरी आता शरद पवार पोहोचलेले आहेत। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। चांदूर बाजारामध्ये पवार यांच्या स्वागताचे बॅनर आणि सोबतच मवियामध्ये बच्चू कडू जाण्याच्या चर्चांना त्यांनी स्वतः पूर्णविराम दिलेला आहे। शरद पवार हे आज अमरावती जिल्हा दौऱ्यावरती आहेत। विविध विकास कामांची पाहणी ते करणार आहेत आणि बैठका देखील घेण्यात येणार आहेत आणि या सगळ्या अनुषंगाने आता अमरावतीमध्ये शरद पवार हे पोहोचलेत आणि बच्चू कडू यांच्या घरी पोहोचलेले आहेत। सूरज दाहाट आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। सूरज, शरद पवार हे बच्चू कडू यांच्या घरी पोहोचलेले आहेत, काय अपडेट कळत आहेत? नक्कीच पाहायला गेलं तर आता काही मिनिटांपूर्वी शरद पवार जी आहेत जी आमदार बच्चू कडू यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहे आणि बच्चू कडू आणि शरद पवार यांची आता संध्याद्वारा या ठिकाणी चर्चा सुरू आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर महाविकास आघाडीमध्ये बच्चू कडू येणार का या विविध चर्चेने या ठिकाणी सुरू होतलेला आहे। कारण का जर पाहायला गेलं तर बच्चू कडू सातत्यानं महायुती सरकारमध्ये नाराज असल्याच्या ठिकाणी चर्चा रंगत होती। त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांची अमरावती दौऱ्यावर शरद पवार असताना बच्चू कडूंची भेट अत्यंत महत्त्वाची मानल्या जातं। मात्र काही वेळापूर्वी बच्चू कडूंनी सध्या प्रतिक्रिया दिली होती की सध्या आम्ही एकनाथ शिंदे सोबत आहे, जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहू असं बच्चू कडूंनी या ठिकाणी विधान केलं होतं। मात्र जर पाहायला गेलं तर बच्चू कडूंनी हे विधान जर केलं असलं तरी मात्र या दृष्टीनं विविध चर्चा या भेटीत रंगू शकतात, राजकीय चर्चा होऊ शकतात। यापूर्वी जर पाहिलं तर अमरावती लोकसभा मतदारसंघावर बच्चू कडूंनी दावा टाकलेला होता आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना राज्यातील जे विधानसभेच्या 15 जागा मागितलेल्या होत्या त्यामुळे त्या ठिकाणी त्या जागेवर चर्चा झाली नाही। मध्यंतरी जर पाहायला गेलं तर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा बच्चू कडूंनी भाजपच्या विरोधात उमेदवार लढवला होता। त्यामुळे आज शरद पवार आणि बच्चू कडू यांच्यामध्ये नेमकी काय भेट होते, वेगळं काही राजकीय समीकरण आज अमरावतीपासून होणार का याकडे संपूर्ण राज्यातून अमरावतीचं लक्ष लागलंय। आता एकूणच जर पाहायला गेलं तर काँग्रेसच्या नेत्या आहेत त्या यशोमती ठाकूर त्यांनी सुद्धा एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली होती। बच्चू कडू जर महाविकास आघाडीमध्ये येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे अशी जी प्रतिक्रिया यशोमती ठाकूरांनी घेतली होती। मात्र बच्चू कडू आणि शरद पवार यांच्या भेटी दरम्यान नेमकं काय फलित होतं, बाहेर आल्यानंतर बच्चू कडू आणि शरद पवार नेमकं काय प्रतिक्रिया देतात याकडे संपूर्ण लक्ष असणार आहे। तेजस, अगदी सूरज, आपण पाहतोय शरद पवार आणि बच्चू कडू यांच्यामध्ये आज भेट झालेली आहे। मात्र शहरामध्ये विविध ठिकाणी स्वागताचे बॅनर देखील लावण्यात आलेले आहेत। त्यांचा आजचा दौरा कशा पद्धतीने असणार आहे, यानंतर शरद पवार यांचा दौरा कसा असेल? नक्कीच यानंतर पाहिलं गेलं तर सध्या बच्चू कडू आणि शरद पवारांची चर्चा सुरू आहे। यानंतर ते भेट झाल्या शरद पवारांची या ठिकाणी भेट झाल्यानंतर शरद पवार जे आहेत जे शंकर बाबा पापड यांचे जे वजर येथील आश्रम आहे, अनाथ आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये शरद पवार या ठिकाणी भेट घेणार आहेत। त्यानंतर आदिवासींसोबत एक शरद पवार मेळावा सुद्धा साकारणार आहे। तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर बच्चू कडू यांनी शरद पवारांच्या स्वागतार्थ चांदूर बाजारचं अचलपूरमध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केलेल्यामुळे या चर्चा आणि त्या दुसऱ्या चर्चा या दोन्ही चर्चा मात्र त्या चर्चा विविध चर्चा या ठिकाणी सुरू आहे। अगदी धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ तर शरद पवार आणि बच्चू कडू यांच्या होणाऱ्या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये विविध चर्चा रंगलेल्या आहेत। मात्र ह्या संपूर्ण चर्चेला स्वतः बच्चू कडू यांनी पूर्णविराम दिलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।